ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे। प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे। प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध। संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन। वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत। लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध। सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स। पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी। मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40। प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर, लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा। संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ यांच्या वर्षपूर्ती सोहळ्यादरम्यान झालेल्या मोठ्या प्रमाणामधील दारुगोळा उडवण्यावरती माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। नेमकी कोणती दारू उडवण्यात आली असा थेट सवाल थोरातांनी केला। या टीकेवरती आमदार अमोल खताळ यांनी जोरदार पलटवार करताना बाळासाहेब थोरात यांच्यावरती गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे। खताळ यांनी म्हटलंय की त्यांनी 40 वर्षामध्ये जे उडवलं ते आम्ही कधीच उडवलं नाही। त्यांच्या काळात तर तरुणांना व्यसनाधीन करण्याची जणू फॅक्टरीच होती। त्यांच्या कॉलेजच्या आसपास कोणते धंदे चालायचे, त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी कोणत्या गोष्टींमध्ये गुंतलेले होते, हे सगळं लवकरच चौघऱ्यासकट बाहेर येणार आहे। खताळ इथवरच थांबले नाही, तर पुढे बोलताना त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय कारकिर्दीवरती थेट प्रश्न उपस्थित केला। 2.5 वर्ष मंत्री होतात, अनेक वर्ष आमदार होतात, पण जनतेनं का नाकारलं? आमच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। 40 वर्ष सत्तेमध्ये राहूनही अपयशाचं कारण नेमकं काय होतं आधी समजून घ्यावं। थोरात यांच्या आरोपांना उत्तर देताना केलेल्या या प्रहारामुळे संगमनेरमधील राजकीय वातावरण आता पुन्हा एकदा तापलं आहे। निश्चित आज एक संगमनेरकरांनी जे प्रेम विश्वास दिला होता, दाखवला होता, त्याची 1 वर्षाची प्रतिपूर्ती म्हणून आज इथं आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोषाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलोय। पण खरंच एक सामान्य कार्यकर्त्याला एवढी मोठी संधी या संगमनेरकर मायबाप जनतेने दिली, त्यामुळे त्यांचे जे माझ्यावरती उपकार आहेत, जी संधी मला दिली, त्या संधीचं सोनं विकास कामाच्या माध्यमातून येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चित संगमनेर असेल, महाराष्ट्र असेल बघेल। मोठ्या प्रमाणात दारुगोळा पण उडवला गेला, मात्र बाळासाहेब थोरातांनी प्रश्न उपस्थित केला आहे की नेमकी कोणती दारू उडवली? नाही, आता त्यांनी 40 वर्षामध्ये जे उडवलं होतं त्यांनी सगळ्याच उडवल्या। त्यांच्याकडे तर आतापर्यंत तरुणांना व्यसनाधीन करण्याची फॅक्टरी होती, त्या माध्यमातून त्यांच्या कॉलेजच्या जवळपास असेल तर त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या येणार आहे, ते सगळं लवकर येणार आहे। कोणाचे हात किती फलात होते, कोण किती अवैध धंद्यामध्ये गुंतलेलं होतं, कोणाचे कुठल्या लोकांबरोबर संबंध होते, ते सगळं लवकरच येणार आहे। त्यामुळं थोरातांनी आता जसं जनतेने नाकारल्यानंतर आपल्यामध्ये आत्मचिंतन करून आपण 40 वर्ष जर आमदार होतो, मंत्री होतो, आपल्याला जनतेने का नाकारलं याचं आत्मपरीक्षण करून आमच्यावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा स्वतःच्या अपयशाचे जे काही धनी होते, स्वतःचा अपयश कशामुळे आलं याबाबत विचार करावा। मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न संगमनेरमध्ये निर्माण झाला आहे। मोठ्या प्रमाणात अवैध धंदे झाले आहे। काल परवा जे MD सापडलं त्यामागे सूत्रधार कोण होतं आणि आजच्या जल्लोषासाठी तर ते आणलं नव्हतं ना, असा थेट सवाल त्यांनी तुम्हाला। मी सांगतो ना तुम्हाला, पराभवानंतर त्या माणसाला 1 वर्षामध्ये एवढा विकास झाला या संगमनेरमध्ये जो मी करतोय, जो आजपर्यंत यांच्या ज्यांनी पाणी देणं शक्य नाही झालं, त्यांनी फक्त निवडणूक आली का पाणी देतो सांगायचं, पण मी देऊन दाखवलं। त्यामुळे यांच्याकडे बोलायला मुद्दा नसल्यामुळं कुठंतरी वेगळ्या पद्धतीने चर्चा करून संगमनेरला बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे। आणि जे तुम्ही म्हणताय 2 दिवसापूर्वी MD धरल्या गेलं, तर निश्चित पोलीस प्रशासनाकडून त्याच्या खोलवरती गेल्यानंतर जी काय मला थोडीफार माहिती ग्रामस्थांकडून मिळते, शहरातील लोकांकडून मिळते, तर त्याचे जेव्हा नावं बाहेर येतील तेव्हा बाळासाहेब थोरात तुम्ही तुमचं फक्त मीडिया समोर चेहरा घेऊन जा आणि मीडियाला सांगा हे कोणाचे कार्यकर्ते होते आणि कोणाचे नातेवाईक होते। त्यामुळं फक्त खोटं बोल पण रेटून बोल ही नीती वापरून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही। संगमनेरच्या तरुणांनी सुद्धा तुम्हाला नाकारले, कारण तुम्ही रोजगार देऊ शकले नाही। हे
आमचं काम तरुणाईला नासवणं नाही, आमचं काम तरुणाईला प्रवाहात आणणं आहे आणि ते मी करतोय. आज बघितलं असेल तुम्ही तर माझ्या मागे तरुणांची हजारोनी लाखोनी संख्या तरुण आमच्या बरोबर येतात. हे कुठंतरी त्यांना खटकतंय, त्यामुळे ते कुठंतरी बदनामी करण्याचा प्रयत्न करून हा प्रयत्न. यापूर्वी कारवाईच होत नव्हत्या, यापूर्वी मटका चालक यांचे, यापूर्वी सगळे चुकीचे धंदे करणारे लोक यांचे होते आणि पोलीस प्रशासनावरती दबाव असल्यामुळं कारवाया होत नव्हत्या आणि माझ्या कार्यकाळामध्ये कारवाया होत आहे. याबाबत सुद्धा त्यांनी बोललं पाहिजे. कारवाई का झाली? हुक्का पार्लर कोण चालवत होतं संगमनेरात गेल्या कित्येक वर्षापासून? तुमच्या गाडीमध्ये फिरणारे लोक आहेत हुक्का पार्लर हुक्का चालवणारे. कॉलेजच्या जवळ कुठं हुक्का चालत होता? फोटो आहे आमच्याकडे, व्हिडिओ आहे आमच्याकडे. परंतु कुठल्याही व्यक्तीचं चारित्र्य हनन करणं हा आमचा उद्देश नाही. त्यामुळं मी आता शांत आहे. बाळासाहेब, माझा संयम, माझी मजबुरी, म्हणजे माझं तुम्ही समजू नका का मी तुम्हाला घाबरलोय. माझ्याकडं हरण्यासारखं कालही काहीच नव्हतं, आजही काहीच नाही, उद्या काहीच नाही. संगमनेरकरांचा विकास हे ध्येय धरून मी पुढे निघालोय आणि या विकासामध्ये जर तुमच्याकडून सूचना आल्या तर त्याचं स्वागत करून पुढे जाऊ. पण विनाकारण पराभव झाला म्हणून आदळआपट करायची आणि त्या आदळआपटातून वैफल्यातून फक्त संगमनेरला बदनाम करण्याचा जर प्रकार तुम्ही करणार असाल तर निश्चित ज्या पद्धतीने तुमची काँग्रेस हद्दपार संगमनेरातून झाली, थोरात आणि तांबेंना सुद्धा या संगमनेर तालुक्यातून राजकीय क्षेत्रातून हद्दपार केल्याशिवाय संगमनेरकरची स्वाभिमानी जनता राहणार नाही. संगमनेरमध्ये म्हटले जाते की तुमच्या सोबत सर्वजण अवैध धंदेवाले फिरतात, असाही आरोप होतोय. काय याच्यावर म्हणणार आहात? मी सांगतोय ना, पराभवामुळे व्यथित झालेले माणसं काय बोलायला माझ्यावरती? ना माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकता, ना माझ्यावरती राजकारणात जे खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले जातात ते माझ्यावर होत नाही. जनतेच्या मनामध्ये, जनतेच्या हृदयामध्ये माझं एक वेगळं स्थान निर्माण झाले आणि हे स्थान कुठंतरी डॅमेज करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 100-200 तरुण म्हणताना ना कर्मचारी तुमचे माझ्या विरोधात रोज बसलेले आहेत खालच्या पातळीवरती पोस्ट करण्यासाठी. माझ्या पत्नीच्या विरोधात खालच्या पातळीवरती पोस्ट केल्या गेल्या. मी अजून माझी पायरी सोडली नाही. मी अजूनपर्यंत थोरातांचं नाव घेताना सुद्धा मी माझी लोकनीती बोलत असतो. मी अजून माझी सभ्यता धरून चाललोय, कारण मला जनतेने विकासासाठी निवडून दिलंय. तुम्ही जे अपयश 40 वर्षाचं तुमचं अपयश होतं, त्या अपयशाला, तुमच्या दहशतीला, तुमच्या दादागिरीला कंटाळून लोकांनी मला निवडून दिले. मला त्याची जाण आहे. त्या विकासाचा अजेंडा घेऊन मी पुढे चाललोय. मी बाकीच्यांसारखं नाही. वर्जन 1 मी सांगेल ना, विजन 1 म्हणजे दुर्गाताई तांबे, विजन 2 म्हणजे मैथिली तांबे. तिसरं काय? तुम्ही सांगता पुढच्या 50 वर्षाचा मला विकास करायचा आहे. 40 वर्ष काय केले? मग 40 वर्ष काय केलं तुम्ही? तुम्हाला पुढचे 50 वर्ष. आता जनतेने घेतलाय निर्णय. जनता येणाऱ्या कालावधीमध्ये नगरपालिकेचा, जनतेला माहिती आहे नगरपालिका कोणाकडे गेल्यानंतर आपला विकास होऊ शकतो. आज जर नगरपालिकेची 40 वर्षात हद्दवाढ झाली नाही, नगरपालिकेच्या हद्दीतील लोकांना शुद्ध पाणी तुम्ही देऊ शकले नाही, त्या विषयावरती मी माझी स्वतःची पत्रकार परिषद घेणार आहे. त्यावेळेस चांगल्या पद्धतीने आपल्याला संगमनेर शहराचं विकासाचं मॉडेल, पण आमचं मॉडेल QR कोडवर प्रश्न समजून घेण्याचं नाही. आमचं मॉडेल जनतेच्या दारात जाणं, जनतेच्या घरात जाणं आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचं आहे. संगमनेर नगर परिषदेमध्ये आपण नगरसेवक दिलेले आहे, मग त्याच्यात काही नगरसेवक तुमच्यावर भरपूर नाराज आहे आणि त्यांनी खालच्या पातळीवर काय म्हणणार आहे? अहो, आता तुम्ही पत्रकार आहे, तुम्हाला कुठून आली? यशोधून वरून स्क्रिप्ट बनून आली ती. आता हे मी बोलण्यापेक्षा संगमनेरकरांना माहिती आहे ना स्क्रिप्ट कुठं बनली. राजकारणामध्ये प्रत्येकाला संधी मिळत असती नसती, तुमच्या कामाच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून पुढे जावं लागतं. भगतताईंना लढायचं होतं, भगतताईंनी प्रस्ताव दिला होता. आदरणीय वरिष्ठ नेत्यांनी जो निर्णय घेतला, भारतीय जनता पार्टीचे निर्णय घेतले, त्यांच्या पक्षाने घेतलेले आहेत. मी शिवसेना पक्षाचे जे उमेदवार दिले त्यांचा निर्णय मी घेतलेला आहे. त्यामुळे त्यांनी टीका माझ्यावर करण्यापेक्षा त्यांनी त्याचं आत्मचिंतन करायला पाहिजे होतं. कारण वैशाली तारेंचा सुद्धा बोलता धनी कोण आहे? तुम्हाला कुठून आली सूचना? प्रेस नोट कुठून आली? यशोधनच्या ईमेल वरून आली. यशोधन कार्यालयातून पत्रकारांना फोन केले. त्यामुळे संगमनेरकरांना हे माहिती आहे, निवडणूक आल्यानंतर जो नाराज होतो त्याची स्क्रिप्ट यशोधनवरून लिहिल्या जाते आणि ती पुढे पाठवल्या जाते. त्यामुळं मी जास्त गांभीर्य सिरियस घेत नाही. मी सांगितलं माझा अजेंडा विकासाचा आहे. जनतेने मला विकासासाठी निवडून दिले. कालही मागच्या वर्षी मी आमदार नव्हतो, आज आमदार आहे, तरी मी जमिनीवर आहे. मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्ताच्या भावना मी ओळखून काम करतो. जो कार्यकर्ता पूर्ण वेळ पक्षासाठी देतो,
पूर्ण वेळ संघटनेसाठी देतो, पूर्ण वेळ समाजसेवेसाठी देतो. त्याबाबतच आमच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आणि त्यानुसार आम्ही पुढे चाललोय. पण जे सांगता आम्ही पक्षाचे एकनिष्ठ आहेत, तर त्यांनी सुद्धा त्याचा विचार करायला पाहिजे होता. जर तुम्ही पक्षाचे एकनिष्ठ आहे तर पक्षाचा जो आदेश येतो तो आदेश हा पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी स्थिरसंवाद मानला जातो, त्यानुसार त्यावर. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.